नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली असून या 13 जिल्ह्यातील केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे आजपासून जमा केले जाणार आहे। तर मित्रांनो, जून ते ऑगस्ट 2024 मध्ये शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। या संदर्भात शासनाने वेळोवेळी शासन निर्णय घेऊन नुकसान भरपाई देखील देण्याचे ठरवले होते, परंतु शेतकरी बांधवांना ही नुकसान भरपाई मिळण्यास उशीर होत होता। शासन डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे जमा करील असा निर्णय घेण्यात आला होता। ऑनलाईन नोंदणी झालेल्या अर्जांचे 80% काम पूर्ण झाले आहे, त्यामुळे आजपासून ज्या शेतकरी बांधवांचे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मित्रांनो, अतिवृष्टीपूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते। केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे। तसेच सततच्या पाऊस हे नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आले आहे। अवेळी पाऊस, गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्यात येते। त्या अंतर्गत निधी वाटपास शासनाने मंजुरी दिली आहे। म्हणजे मित्रांनो, या 13 जिल्ह्यातील केवायसी केलेल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आजपासून नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, हे 13 जिल्हे कोणकोणते आहे आणि एका जिल्ह्यातील किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे, तर मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही नुकसान भरपाई पात्र जिल्हे बघू शकतात। मित्रांनो, पहिला जिल्हा बघा, नांदेड जिल्ह्यातील 1886 शेतकऱ्यांसाठी 1,58,70,711 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, जालना जिल्ह्यातील 1,590 शेतकऱ्यांसाठी 1,57,90,737 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील 342 शेतकऱ्यांसाठी 32,50,148 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, पालघर जिल्ह्यातील 1,742 शेतकऱ्यांसाठी 1,22,999 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 920 शेतकऱ्यांसाठी 23,47,667 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, ठाणे जिल्ह्यातील 127 शेतकऱ्यांसाठी 12,48,990 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील 161 शेतकऱ्यांसाठी 10,67,086 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील 71 शेतकऱ्यांसाठी 1,72,516 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यातील 45,924 शेतकऱ्यांसाठी 41,87,38,071 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यातील 18,988 शेतकऱ्यांसाठी 19,16,219 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, भंडारा जिल्ह्यातील 19,037 शेतकऱ्यांसाठी 19,14,33,575 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, वर्धा जिल्ह्यातील 16,284 शेतकऱ्यांसाठी 16,39,33,159 रुपये मंजूर झाले आहे।
आणि मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यातील 5,995 शेतकऱ्यांसाठी 6,26,11,178 रुपये मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या 13 जिल्ह्यातील KYC झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर करण्यात आली असून या 13 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, जर तुम्ही देखील या 13 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, या 13 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.